दादर रत्नागिरी पॅसेंजर ती मागील अनेक वर्षापासून 2020 पासून बंद झाली. काय नेमकं म्हणणं आहे रेल्वेचं? सन 1996 पासून कोकणवासियांच्या हितासाठी दादर ते रत्नागिरी आणि दादर ते सावंतवाडी अशा सर्वसामान्य कोकणवासियांना परवडतील अशा पॅसेंजर ट्रेन चालवल्या जात होत्या. दुर्दैवाने कोरोनाच्या कार्यकालामध्ये त्या बंद झाल्या, परंतु त्या पुनश्च एकदा कोकणच्या हितासाठी असलेल्या ट्रेन चालू कराव्यात अशी मागणी मागच्या 4 वर्षापासून सातत्याने 3 वर्षापासून सातत्याने मी करत आहे. आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी करत आहोत. दुर्दैवाने रेल्वे प्रशासनाने म्हणजे मध्य रेल्वे असेल तर कोकण रेल्वे असेल यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कोकणातल्या गाड्या बंद करायच्या, पण तीच गाडी मात्र गोरखपूरला सोडायची, बरेलीला सोडायची. हा जो काय धंदा चालू केला होता त्याच्या विरोधात आज आम्ही कोकणातले शिष्टमंडळ, माझ्यावर माननीय आमदार सुनील शिंदे आहेत, माननीय महेश सावंत आहेत, आमचे अरुण दुधोडकर आहेत, संतोष शिंदे आहेत, आमच्या ॲडव्होकेट योगिता सावंत आहेत, इतर सगळे पदाधिकारी आहेत. आम्ही येऊन भेटून त्यांना विनंती केलेली आहे. पण विनंती करत असताना रेल्वे प्रशासनाला सांगितलेलं आहे, सातत्याने रेल्वे प्रशासनाशी याबाबत करत असलेल्या पत्रव्यवहार दाखवलेला आहे. आणि जर कोकणवासियांना डावलून जर ती गाडी जर बरेली आणि गोरखपूरला जात असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये दादरच्या पुढे गोरखपूर आणि बरेलीची गाडी आम्ही जाऊ देणार नाही हे आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे. माझ्यावर शिवसेनेचे रेल कामगार सेनेचे सन्माननीय बाबी देव आहेत, संजय जोशी आहेत, अन्य इतर पदाधिकारी आहेत. आम्ही सर्वांनी ठणकावून सांगितलेलं आहे, आमच्या तोंडाला पानं पुसून तुम्ही गोरखपूर आणि बरेलीवाल्यांना जर खूप आंदोलन देत असाल तर ते चालणार नाही. ज्या दिवशी गोरखपूर आणि बरेलीची गाडी सुटेल त्याच दिवशी दादर आणि रत्नागिरी आणि सावंतवाडीची पण गाडी सुटली पाहिजे. पण त्यामध्ये रत्नागिरीला आम्ही प्रायोरिटी दिलेली आहे आणि त्यानंतर पाठोपाठ सावंतवाडीची पण गाडी एक सोडली पाहिजे. आम्ही हे आमचं शिष्टमंडळ मध्य रेल्वेचे जे GM आहेत मीना साहेब त्यांना भेटलेलो आहोत. ते स्वतः प्रत्यक्षाने आमच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांच्याबरोबर CMD गुप्ता COM गुप्ता साहेब हे सुद्धा होते. पण मला आनंद आहे की मीना साहेबांनी आणि गुप्ता साहेबांनी सुद्धा याकडे सकारात्मक पाहिलेलं आहे आणि लवकरात लवकर ही गाडी आम्ही सुरू करतो असं आश्वासन दिलेलं आहे. पण गरज भासली तर रेल्वे बोर्डाकडे जायचं झालं तर आम्ही सुद्धा ही मागणी घेऊन रेल्वे बोर्डाला भेटू असं भेटा तुम्ही अशी विनंती केली, आम्ही ती मान्य केलेली आहे. परंतु एक निक्षून सांगितलेले आहे, कोकणला फसवून कोकणवासियांना फसवून जर गोरखपूर आणि बरेलीला गाड्या जात असतील तर दादरच्या पुढे त्या गाड्या आम्ही जाऊ देणार नाही म्हणजे नाही. ही मान्य आमची पूर्वीपासून सुद्धा पूर्वीचे जे अधिकारी होते त्यावेळेपासून आत्ता पण तेच आहे, दिव्यापेक्षा ती दादरवरूनच सुरू झाली पाहिजे. त्यावेळेला आम्हाला असं उत्तर दिलं जात होतं की दादरला प्लॅटफॉर्म नाही आहे, प्लॅटफॉर्मची रुंदी नाही आहे, ट्रॅक अवेलेबल नाही आहे, रेग अवेलेबल नाही आहे. आत्ता आमच्या रेल कामगार सेनेने जी माहिती काढलेली आहे त्याच्यामध्ये ट्रॅक आहे, दादरमध्ये प्लॅटफॉर्म आहे, रेगसुद्धा तयार आहे. एवढं असताना ही गाडी न सोडणं हा नादानपणा आम्ही खपवून घेणार नाही. आणि त्यामुळे आता आमचे दुसरे सगळ्यांनी दाखवून दिलेले की पॉसिबिलिटी किती शक्य आहे. तारीख दिली, अल्टिमेटम दिलेलं आहे. पण एक मात्र वाटलं मला की होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं नाही. मीना साहेबांनी सांगितलेलं आहे की जरूर हम चालू करेंगे. नाही मॅडम, त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला दादरला प्लॅटफॉर्म अवेलेबल नाही आणि आता तो रेग नाही असं सुद्धा सांगितलं जात होतं. पण आता गोरखपूरला प्लॅटफॉर्म मिळतो, बरेलीला प्लॅटफॉर्म मिळतो, मग रत्नागिरीला प्लॅटफॉर्म का मिळणार नाही हे विचारलं आम्ही त्यांना. पण सुदैवाने त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही ती मागणी केलेली आहे. होळीसारखा महत्त्वाचा सण येतोय त्याच्या अगोदर ही ट्रेन सुटली पाहिजे नव्हे तर आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे की ज्या दिवशी गोरखपूर आणि बरेली गाडी सुटेल त्याच दिवशी रत्नागिरीची गाडी सुटली पाहिजे दादरवरून, हे आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे.